आशाताई, ओ आशाताई, हा तुमच्या नवऱ्याचा काय स्वभाव आहे हो? हा. गोड पेरू सारखा एकदम. हो का? हा. मग त्या गोड पेरू मध्ये एक किडा तो नाही दिसला का तुम्हाला? ते रुसली जाऊ दे, आधी स्वयंपाक कर, मला भूक लागली. मी करणार नाही, मला कंटाळा आला त्या स्वयंपाकाचा. तुला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, मला संसाराचा कंटाळा आलाय. असं वाटतं हिमालयात जावं. हिमालयात जात आहे. AC 20 वर केला ना तर खेकडा होतो तुमचा. हिमालयात जात आहे. तुझ्याशी बोलण्याचाच काय अर्थ नाही. चला दाजी, येऊ का? लय वेळ झालाय. माझ्या बहिणीची काळजी घ्या बरं का. माझी बहीण गाय आहे, गाय. एवढीच गाय आहे तर मग जनावरांच्या गोठ्यात बांधायचं. माझ्या गाड्यात कशाला बांधलो? 2015 साली मी कार घेतलं होतो 5 लाखाला. आज ते कार विकलो, त्याची किंमत 1 लाख रुपये झाली. तेच 2015 साली सुनीनं दागिने घेतली होती 5 लाखाचे. आज तिची किंमत 20 लाख रुपये झाले. म्हणून म्हणतो मित्रांनो, बायकोला खरेदी करण्यापासून बिलकुल थांबू नका. सासूबाई, तुमच्यासाठी साड्या आणले. कशा आहेत सांगा. अगं साडी तर एकदम मस्त आहे ग, पण सुनबाई एवढं प्रेम कशासाठी? सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे ना. ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. गणपतीला 2 बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी. आणि सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी.